नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आलू पराठा तर आपण नेहमीच खातो, पण तुम्ही कधी स्वीट कॉर्न पराठा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला ना, तर एकदा नक्की करून पहा. खूप छान लागतो आणि या पराठ्यामध्ये तुम्ही कितीही सारण भरा, अजिबात फुटणार नाही. भरपूर सारण असलेला मस्त असा गुबगुबीत पराठा तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. पराठा लाटताना पराठा फुटण्याचं टेन्शन नाही, त्यामुळे हा पराठा एकदा नक्की करून पहा. यासाठी आधी रेसिपी संपूर्ण पहा. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि सगळ्यांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. चला तर आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण कणिक मळून घेणार आहोत. यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. त्याचसोबत अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला इथे चाळूनच घ्यायचं आहे. त्याचसोबत 1 चमचा तूप किंवा तेल घालायचं आहे, म्हणजे आपले पराठे छान असे मऊ लुसलुशीत होतात. इथे मी तेलच घातलेलं आहे. सगळं आधी आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आधी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. इथे मी आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात. एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही. गरज लागेल तसं थोडं-थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम घट्ट मळायचं नाही. छान असं मऊ लुसलुशीत असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पराठेही छान होतात. इथे मी थोडा-थोडा पाण्याचा वापर करून छान असं मऊ लुसलुशीत असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देऊयात. यावरती झाकण ठेवूयात आणि साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत पराठ्यासाठी लागणारं जे सारण आहे ना, ते बनवून घेऊयात. यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत. हे स्वीट कॉर्न इथे मी वाफवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये चवीसाठी आपण घालणार आहोत हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक. इथे मी 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर थोडंसं चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडेसे जाडसर कण राहिले ना, तर काही हरकत नाही. याच्यामध्ये आता काही मसाले घालून घेऊयात. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घेतलेली आहे. एक छोटा चमचा चाट मसाला, छान अशी चटपटीत चव यावी ना यासाठी. एक छोटा चमचा धने पावडर घेतलेली आहे. त्यासोबत चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासोबत थोडंसं पनीर इथे मी घालत आहे. घरी थोडंसं पनीर शिल्लक होतं, यासाठी मी याच्यामध्ये घालत आहे. तुमच्याकडे जर असेल ना तर घाला, नसेल तर नाही घातलं ना तरीही चालेल. आणि सगळ्यात आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही चीजसुद्धा खिसून घालू शकता, तुम्हाला जर हवं असेल तर. चीजने पण हा पराठा खूप छान लागतो चवीला. इथे आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे पराठ्याचं सारण इथे तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच पराठे लाटायला घेऊयात. पीठ इथे आपलं छान असं भिजलेलं आहे. वरून थोडंसं तेल लावून व्यवस्थित परत एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पीठ छान आता परत एकदा व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण छोटे-छोटे गोळे बनवून घेऊयात. जसे आपण चपातीसाठी गोळे बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला असे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण लगेचच पराठा लाटायला घेऊयात. पिठाचा गोळा आहे ना, गव्हाच्या सुक्या पिठामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचा आहे आणि जशी आपण चपाती लाटतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. एकदम पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे, जाड लाटायची नाही. नाहीतर पराठा खाताना नुसतंच पीठ-पीठ लागेल. यासाठी एकदम पातळ अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे मी आता ही चपाती लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. बरोबर मध्यभागी असं त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे इतकं सारण घालत आहे मी ते.
जेवढं जास्त सारण असेल ना, तेवढा पराठा खायला खूप छान लागतो. यासाठी मी ते भरपूर सारण घालत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सारण घालून घेऊ शकता. हे बघा इथे मी असं त्रिकोणी आकारामध्ये व्यवस्थित असं सारण भरून घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळीकडे असं त्रिकोणी आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे त्रिकोणी आकारामध्येच. पहिल्यांदा आपल्याला एका साईडने असं तिरकं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पराठा फुटला जाणार नाही, यासाठी व्यवस्थित चिकटला जाईल नाही यासाठी थोडंसं पाणी लावून घ्यायचं, जास्तही लावायचं नाही. आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला याच पद्धतीने असं तिरकंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे अगदी हलक्या हाताने, म्हणजे आपला पराठा फुटला जाणार नाही. असा त्रिकोणी शेप द्यायचा आहे आपल्या पराठ्याला. अशा पद्धतीने पराठा पण तयार केला ना, तर पराठ्यांना फुटण्याचं टेन्शन आहे ना, पराठ्यातून कुठून सारण बाहेर येण्याचं टेन्शन. एकदम मस्त असा पराठा तयार होतो आपला. वरून थोडंसं गव्हाचं सुकं पीठ आहे ना, ते टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा उलटवून घ्यायचा आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचा, म्हणजे सारण आहे ना, ते व्यवस्थित सगळीकडे एकसारखं पसरलं जातं यासाठी. इथे आता आपला हा पहिला पराठा तयार झालेला आहे. आता लगेचच आपण हा भाजून घेऊयात. यासाठी गॅसवरती तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता. तवा इथे गरम झालेला आहे. पराठा टाकून घेऊयात आणि छान असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खालची बाजू थोडीशी भाजली गेली ना, की पराठा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. इथे आता आपण हा पराठा उलटवून घेऊयात आणि वरून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे पराठा खाताना खूप छान लागतो, चवीला अप्रतिम लागतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तेलसुद्धा लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता. छान सगळीकडे व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडलाही आपल्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असा वरून थोडासा खुसखुशीत, छान असा क्रिस्पी झालेला पराठा खायला आवडत असेल ना, तर मीडियम गॅसवरती थोडासा जास्त वेळ आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तो पराठा खातानाही खूप छान लागतो. एकदा नक्की करून पहा. मस्त असा आता हा पराठा दोन्ही साईडने छान असा व्यवस्थित भाजून घेऊयात. इथे आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे. काढून घेऊयात आणि उरलेलेही पराठे आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले स्वीटकॉर्नचे पराठे इथे तयार झालेले आहेत. इथे मी तुम्हाला एक फोडूनही दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती छान हा तयार झालेला आहे. भरपूर सारण असलेला, एकदम मस्त लागतो चवीलाही. खूप छान रेसिपी आहे. एकदा जरूर करून पहा. एक पराठा जरी तुम्ही खाल्ला ना, तरी तुमचं पोट भरून जाईल, एवढी ही मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक आणि सगळ्यांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.